गुड इव्हनिंग स्टुडंट्स. थोडा लेट झाला हा लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी. मी थोडं इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्समध्ये बिझी होतो. बरं ठीक आहे, चला लास्ट लेक्चरला आज आपण कंट्रोल सिस्टीममध्ये पुढचं लेक्चर पाहतोय. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण डिफरन्स पाहिला होता ओपन लूप अँड क्लोज लूप कंट्रोल सिस्टीममध्ये. ठीक आहे, डिफरन्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज या गोष्टी पाहिल्या होत्या. त्या एकदा परत तुम्ही रिवाईज करा. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट चालू करतोय कंट्रोल सिस्टीममधला, तो आहे ट्रान्सफर फंक्शन. पण या अगोदर तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन असं तुम्ही याच्या अगोदर ऐकलेलं नाही आहे. म्हणजे याच्या अगोदर जे तुम्हाला सब्जेक्ट्स झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर फंक्शन हे अशी काही डेफिनेशन टर्म ऐकलेलं नाही आहे. ठीक आहे, तर ही नवीन टर्म आहे. पण तुम्ही ट्रान्सफर फंक्शन सारखे काही इक्वेशन्स किंवा जेव्हा तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन मी सांगेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा टाईपचं काही तुम्ही याच्या अगोदर ऐकलेलं आहे. ठीक आहे, बरं चला, नवीन काय नसतं, आहे त्याच गोष्टी म्हणजे आहे त्याच सिस्टीमचं आपण ॲनालिसिस करतोय. ठीक आहे, पण एक 2 मिनिट घेतो मी. पण आपण इथं नवीन काय शोध लावत नाही आहेत. ठीक आहे, सिस्टीम्स ऑलरेडी आहेत, जसं की नॅचरल सिस्टीम्स ऑलरेडी आहेत. ठीक आहे, मॅनमेड सिस्टीम्स आपण तयार केल्या. ठीक आहे, म्हणजे ह्युमन बिंगनं तयार केलेले सिस्टीम्स म्हणजे मॅनमेड सिस्टीम्स. ठीक आहे, आता सध्या आपण काय करतो या सब्जेक्टमध्ये, तर ज्या सिस्टीम्स आहेत त्याचं ॲनालिसिस करतोय. ठीक आहे, मग ॲनालिसिस करण्यासाठी आपण त्या सिस्टीमला मॅथॅमॅटिक्समध्ये कन्वर्ट करणार आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. सिस्टीमला आपण मॅथॅमॅटिक्समध्ये कन्वर्ट करणार आणि मग त्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन्स करून त्याचा स्टडी करणार. बरं, हे सगळं कशासाठी करायचं, काय गरज आहे? ठीक आहे, तर तेही तुम्हाला सांगतो की आत्ता असलेल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याचं आपण मॅथमॅटिकल ॲनालिसिस केल्यानंतर त्यामध्ये असलेले जे ड्रॉबॅक्स आहेत, ठीक आहे, त्याचे जे लिमिटेशन्स आहेत, ते का लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम करता येतील का, याचा आपल्याला सोल्युशन मिळण्याची शक्यता वाढते. ठीक आहे, म्हणून म्हणजे आत्ता असलेल्या सिस्टीमला मोर ॲक्युरेट बनवण्यासाठी, ठीक आहे, मोर स्टेबल बनवण्यासाठी, ठीक आहे, मोर फास्टर बनवण्यासाठी, ठीक आहे, हे आपण ॲनालिसिस करतोय. ठीक, म्हणजे ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्या सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहे तो कसा ओव्हरकम करता येईल. पण मी खूप थोडक्यात तुम्हाला सांगितलं फॉर व्हॉट पर्पज वी आर गोइंग टू स्टडी हिअर कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, इंजिनियरला हा सब्जेक्ट का आहे स्टडी करण्यासाठी, कारण इंजिनियर वेगवेगळ्या सिस्टीम्स डिझाईन करत असतो. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये सिस्टीम्स असतील, हार्डवेअरमधल्या सिस्टीम्स असतील, मेकॅनिकल सिस्टीम्स असतील. ठीक आहे, तर वेगवेगळ्या सिस्टीम्स आपण डिझाईन करत असतो. मग आत्ता या सब्जेक्टमध्ये आपण ज्या आहेत सिस्टीम त्या सिस्टीमवरती ॲनालिसिस करून त्या मोर ॲक्युरेट बनवता येतील का, त्यामध्ये ड्रॉबॅक्स ओव्हरकम करता येतील का, हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, बरं चला, आता जास्त टाईम वेस्ट नाही करत मी, आपण पुढचा पॉईंट बघूया. तर ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे आणि ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन सांगणार आहे. कम्प्युटर स्क्रीनवरती या. ट्रान्सफर फंक्शनची या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे आणि ही मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. काय आहे, मॅथमॅटिकली इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट ऑफ द सिस्टीम टू द लॅपलस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट under the assumption that all initial conditions are 0. डेफिनेशनमध्ये ब्रॅकेटमध्ये ज्या गोष्टी दिल्या होत्या त्या मी रीड केलेल्या नाही आहेत या ठिकाणी. ठीक आहे, तर त्या आता बघूयात काय आहेत. आउटपुटला इन ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे रिस्पॉन्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण आउटपुट म्हणजे आउटपुट घ्यायचो, पण या ठिकाणी आउटपुट म्हणजे काय आहे, रिस्पॉन्स. म्हणजे कुठल्याही सिस्टीमपासून मिळणारा रिस्पॉन्स, त्याच्यापासून मिळणारी कुठलीही गोष्ट म्हणजे इथं आपण ॲज अ आउटपुट कन्सिडर करणार आहेत. ॲक्च्युली यालाच आउटपुट म्हणत असतात. ठीक, तुम्ही तुमच्या मित्रासोबत जर नीट वागला नाहीत तर तोही तुमच्यासोबत नीट वागणार नाही, म्हणजे त्याच्यापासून मिळालेला रिस्पॉन्स. ठीक आहे, तुम्ही खराब एक्सायटेशन त्याला दिलं तर त्याच्यापासून मिळणारा रिस्पॉन्स पण खराबच मिळणार आहे. ठीक आहे, तर म्हणजेच काय, तर त्यापासून मिळणारं आउटपुट. ठीक आहे, तर इथं कुठलीही सिस्टीम असेल त्यापासून मिळणारं काहीही असेल तर ते म्हणजे त्या सिस्टीमपासून मिळणारं आपण ॲज अ आउटपुट कन्सिडर करणार आहेत. मग ते रिक्वायर्ड आउटपुट असेल किंवा नॉन रिक्वायर्ड आउटपुट असेल. ठीक आहे, तर पुढे बघूयात. पुढे त्यानंतर इनपुटला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, एक्सायटेशन ऑर ड्रायव्हिंग फंक्शन. इनपुट म्हणजे काय, एक्सायटेशन ऑर ड्रायव्हिंग फंक्शन.
इनपुट म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की एखादी सिस्टीम आहे, एखादी मशीन आहे, ठीक आहे, त्या मशीनला आपण काहीतरी देतो इनपुटला, ठीक आहे, काहीतरी वस्तू, काहीतरी रॉ मटेरियल देतोय आणि त्यापासून जे काय मॅन्युफॅक्चर होऊन मिळतं, जे काय म्हणजे फायनल मटेरियल मिळतं ते म्हणजे आउटपुट, ठीक आहे. जे काय आपण इनपुट म्हणून देतो ते तुम्हाला ॲज अ इनपुट वाटतं. ते तर इनपुट आहेच, ते तर इनपुट आहेच, पण त्यासोबत त्या सिस्टीमला आपण वेगवेगळ्या गोष्टी देत असतो. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट त्या सिस्टीमला टेम्परेचर देतं, मॉइश्चर देतं, ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या मशीनवरती अप्लाय होत असतात. ते पण त्या सिस्टीमला ॲज अ इनपुटच आहे, त्याचा पण इफेक्ट होत असतो त्या सिस्टीमच्या फंक्शनवरती, ठीक आहे. तर पहा, मग इथं आपण कंट्रोल सिस्टीममध्ये एखाद्या सिस्टीमचं इनपुट म्हणजे काय कन्सिडर करणार आहेत. तर इनपुट म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे इनपुट देतो ते तर आलंच, प्लस त्याला जे काय एक्सायटेशन देतो, म्हणजे ती सिस्टीम चालण्यासाठी आपण जे पण काय त्याला प्रोव्हाइड करतो ते पण ॲज अ इनपुट असेल, किंवा ती सिस्टीम ड्राईव्ह होण्यासाठी म्हणजेच रन होण्यासाठी जे आपण त्याला अप्लाय करतो ते त्याचं इनपुट कन्सिडर केलं जाईल, ठीक आहे. पाहिजे आउटपुट म्हणजे काय, रिस्पॉन्स फ्रॉम दॅट सिस्टीम, अँड इनपुट म्हणजे काय, एक्सायटेशन ऑर ड्रायव्हिंग फंक्शन फॉर दॅट सिस्टीम म्हणजे काय, इनपुट, ठीक आहे. पहा डेफिनेशन. आता डेफिनेशन काय पहा, नीट लक्षात घ्या. मॅथेमॅटिकली इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट. म्हणजे काय करायचं आहे, आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म काढायचा आहे, ठीक आहे, ऑफ द सिस्टीम टू लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, ठीक आहे. इनपुटचा आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे, मग आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म डिवायडेड बाय इनपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म, ठीक आहे, म्हणजे झालं ट्रान्सफर फंक्शन. पण डेफिनेशन लिहित असताना ही महत्त्वाची गोष्ट विसरायची नाही. हे जे इथं सेंटेन्स आहे पहा, लास्ट आहे ते, अंडर दी अजम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. खूपशे विद्यार्थी एक्झाममध्ये डेफिनेशन लिहित असताना हे शेवटचं वाक्य लिहायचं राहतात, ठीक आहे. त्यामुळं जे काही 2 मार्कासाठी डेफिनेशन येते ते 2 मार्क तुम्हाला मिळत नाहीत, आणि तुम्हाला असं वाटतं की डेफिनेशन तर बरोबर लिहिली, ती तुम्ही अर्धवट लिहिलेली डेफिनेशन असते, ठीक आहे. कारण पहा डेफिनेशन काय आहे, इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, ठीक आहे. लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट. आता आउटपुटच्या पुढे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे रिस्पॉन्स, इनपुटसाठी काय लिहायचं आहे, एक्सायटेशन ऑर ड्रायव्हिंग फंक्शन ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. झाली डेफिनेशन, ठीक आहे. पण इथं कंप्लीट नाही झाली डेफिनेशन, त्याच्यापुढे हे लिहायला विसरायचं नाही, काय, अंडर दी अजम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. हे लिहिण्यासाठी विसरायचं नाही, कारण पुढे पुढे आपल्याला ट्रान्सफर फंक्शन म्हणजे असं वाटत राहतं एवढंच, लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट, झालं ट्रान्सफर फंक्शन, असं आपल्याला वाटायला लागतं. कारण पुढं पूर्ण सब्जेक्टमध्ये आपण लॅपलेस ट्रान्सफॉर्म म्हणजे ट्रान्सफर फंक्शनच पाहणार आहेत खूपदा, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही ते शेवटचं वाक्य विसरून जाता, आणि ते खूप इम्पॉर्टंट वाक्य पहा, अंडर द अजम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. म्हणजे काय, तर आपण हे ट्रान्सफर फंक्शन कुठल्याही सिस्टीमचं असं फाइंड करतो, असं कन्सिडर करून फाइंड करतो की त्या सिस्टीमचे म्हणजे त्या मशीनच्या इनिशियल कंडिशन्स, म्हणजे आपण ट्रान्सफर फंक्शन काढतोय, ठीक आहे, त्याच्या अगोदरच्या सगळ्या कंडिशन्स झिरो आहेत. म्हणजे त्या सिस्टीमला आपण फर्स्ट टाइमच इनपुट अप्लाय करतोय, फर्स्ट टाइमच आउटपुट घेतोय, असं कन्सिडर करून आपण त्या सिस्टीमचा स्टडी करत असतो. याला म्हणायचं अंडर दी अजम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. आणि असं कधीच नसतं, तुम्ही नवीन जरी मशीन बनवली, नवीन कोरी मशीन जरी बनवली, ठीक आहे, आणि त्याला तुम्ही फर्स्ट टाइम इनपुट अप्लाय करताय, तर असं कन्सिडर नाही, म्हणजे असं नाही होत की ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो, असं नाही होत. इनिशियल कंडिशन्स झिरो नसतातच, कारण जेव्हा तुमची ती सिस्टीम तयार होते तेव्हापासूनच एन्व्हायरमेंट म्हणजे नेचर त्याला वेगवेगळे एक्सायटेशन्स, इनपुट्स म्हणजेच काय, टेम्परेचर, मॉइश्चर, अल्कलीज, वेगवेगळ्या गोष्टी त्याला अप्लाय करतच राहतात, ॲटोमॅटिक अप्लाय होतच जातात, ठीक आहे. आणि त्याच्यानुसार त्या सिस्टीमचा रिस्पॉन्स पण चेंज होत जातो, पण आपण तो कन्सिडर करत नाही. तेच इथं लिहिलेलं आहे पहा, ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. सगळ्या इनिशियल कंडिशन्स झिरो आहेत असं कन्सिडर करून आपण पुढचा स्टडी करणार आहेत, ठीक आहे. पहा आता एक्झाम ओरिएंटेड जातो मी, ज्यांना खूप समजून घ्यायचं नाही आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका, त्यांना एक्झाम ओरिएंटेड सांगतो मी. पण तुम्हाला डेफिनेशन म्हटल्यानंतर एवढंच लिहायचं आहे, ठीक आहे. मॅथेमॅटिकली इट इज डिफाइंड ॲज the it is ratio of Laplace transform of output to the Laplace transform of input.
अंडर द अझम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर 0. ही झाली डेफिनेशन. आउटपुटच्या ठिकाणी पुढे ब्रॅकेटमध्ये रिस्पॉन्स टाका, इनपुटच्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये एक्सायटेशन ऑर ड्रायव्हिंग फंक्शन हे टाका. झाले डेफिनेशन. ठीक आहे. बरं, ट्रान्सफर फंक्शन आता आपण थोडंसं पेपरवरती येऊयात आणि ट्रान्सफर फंक्शन नीट समजून घेऊयात. चला मी पेपरवरती एक्सप्लेन करतो ट्रान्सफर फंक्शन. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय आहे. ठीक, तर कन्सिडर करा की एखादी सिस्टीम आहे, एखादी मशीन आहे. ठीक आहे, एखादी मशीन आहे, ही ती मशीन. ठीक, आणि या मशीन सिस्टीम असं लिहूयात आपण. यापासून मिळणारं जे आउटपुट आहे ते आपण कंट्रोल्ड आउटपुट सी ऑफ टी घेऊयात. मी नोटेशन जे इथं स्क्रीनवरती दाखवले ते तेच यूज करतो. आणि इनपुट जे आहे ते आर ऑफ टी हे इनपुट कन्सिडर करूयात. सी ऑफ टी म्हणजेच काय तर कंट्रोल्ड आउटपुट विथ रिस्पेक्ट टू टाईम. आर ऑफ टी म्हणजे रेफरन्स इनपुट विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे तर या सिस्टीमचं जे आउटपुट आहे त्या आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे, त्या सिस्टीमच्या आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. म्हणजेच याचं जर लॅपलेस ट्रान्सफॉर्म घेतलं तर ते होईल सी ऑफ एस. जे टाईम डोमेन जे आहे ते एस डोमेनमध्ये कन्वर्ट होईल. तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला लॅपलेस ट्रान्सफॉर्म झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे मी ते जास्त एक्सप्लेन करत नाही. जिथं जशी गरज पडेल तिथं मी ते पुढे एक्सप्लेन करतो. तर सी ऑफ एस म्हणजे तुमचं आउटपुट तुम्ही लॅपलेस डोमेनमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर इनपुट जे आहे ते आर ऑफ एस. ठीक आहे, हे पण तुम्ही लॅपलेस डोमेनमध्ये कन्वर्ट केलं. पहा इथं सी कॅपिटल आहे, एस कॅपिटल आहे, या ठिकाणी आर कॅपिटल आहे, एस कॅपिटल आहे. ठीक आहे. पहा जे व्हेरिएबल्स असतात म्हणजे ज्यांचे व्हॅल्यू चेंज होत जाते ते त्या गोष्टी शक्यतो आपण स्मॉल लेटरनं दाखवतो आणि ज्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही अशा गोष्टी आपण कॅपिटल लेटरनं इंडिकेट करतो. ठीक आहे, टेक्निकली. तर इथं एस डोमेन म्हणजे हा एस डोमेन न चेंज होणारा डोमेन आहे. म्हणूनच आपण आपले कॅल्क्युलेशन्स इझी होण्यासाठी लॅपलेस ट्रान्सफॉर्म यूज करतो. ठीक आहे. टाईम डोमेन म्हणजे काय तर टाईम ही क्वांटिटी कंटिन्युअसली चेंज होत राहते. ठीक आहे, त्यामुळे त्याच्यावरती कॅल्क्युलेशन्स करणं हे अवघड आहे. त्यामुळं आपण टाईम डोमेनमध्ये असलेल्या सिस्टीम्स ह्या लॅपलेस डोमेनमध्ये कन्वर्ट करून घेतो जेणेकरून आपण त्या सिस्टीमला त्याचं किंवा त्याचं ट्रान्सफर फंक्शन आपण फाइंड करू शकून त्याचं ॲनालिसिस करता येईल. ठीक आहे. पण याच्या अगोदर आपण एक हे बघितलेलं आहे की ट्रान्सफर फंक्शन जे आहे ना ते कशाला अप्लाय करता येतं. तर ट्रान्सफर फंक्शन फक्त ज्या सिस्टीम्स टाईम डोमेनमध्ये नाही आहेत त्यांना आपण ट्रान्सफर फंक्शन अप्लाय करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच लिनियर टाईम इनव्हॅरियंट सिस्टीमलाच आपल्याला ट्रान्सफर फंक्शन किंवा त्याच सिस्टीमचं आपण ट्रान्सफर फंक्शन घेऊ शकतो आणि त्याचं ॲनालिसिस करू शकतो. लिनियर म्हणजे काय. ठीक आहे, हे आपण बघितलं लिनियर सिस्टीम्स कुठले असतात. ठीक आहे, म्हणजे सायमल्टेनियसली इनपुट अप्लाय करून किंवा स्टेप बाय स्टेप इनपुट अप्लाय करून रिझल्ट सेमच येतो अशा सिस्टीम म्हणजे लिनियर सिस्टीम. आणि बाय डेफिनेशन म्हटलं तर ज्या सिस्टीमला सुपरपोजिशन थेरम अप्लाय होतो त्या सिस्टीम म्हणजे लिनियर सिस्टीम. ठीक आहे. आता टाईम इनव्हॅरियंट म्हणजे काय की ज्या सिस्टीमचं इनपुट किंवा आउटपुट किंवा त्या सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स हे टाईमवरती डिपेंड नाही आहेत म्हणजेच टाईम इनव्हॅरियंट सिस्टीम्स. म्हणजे टायमिंगनुसार त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये चेंजेस होत नाहीत. कारण समजा कॅरेक्टरिस्टिकमध्ये जर चेंजेस होत असतील टायमिंगनुसार तर आपण ॲनालिसिस करणार कसं. आपण ॲनालिसिस करतो तोपर्यंत त्या सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक चेंज होत जाणार. ठीक आहे, त्यामुळे टाईम इनव्हॅरियंट सिस्टीमला अप्लाय करता येत नाही. तर पहा चला एक्झाम ओरिएंटेड जायचं आपल्याला. आता हे टाईम डोमेनमध्ये मी एखादी एक सिस्टीम रिप्रेझेंट केली आणि तीच सिस्टीम मी इथं लॅपलेस डोमेनमध्ये रिप्रेझेंट केली. ठीक आहे, आणि आता हे जे सिस्टीम लिहिलेलं आहे तर सिस्टीमचं जे काय फंक्शन आहे ते आपण टी ऑफ एसने इथं इंडिकेट करणार आहेत. मग ट्रान्सफर फंक्शनच्या डेफिनेशननुसार काय पहा. ट्रान्सफर फंक्शन टी एफ इज इक्वल टू काय तर ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट म्हणजेच सी ऑफ एस डिवायडेड बाय लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट म्हणजे आर ऑफ एस. ठीक आहे, आणि हे लॅपलेस ट्रान्सफर फंक्शन जे आहे ते इंडिकेट करायचं असतं टी ऑफ एस म्हणजे त्या सिस्टीमचं फंक्शन इन लॅपलेस डोमेन. टी ऑफ एस म्हणजेच आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इन लॅपलेस डोमेन इज कॉल्ड ट्रान्सफर फंक्शन.
याच्या पहिलेच्या सब्जेक्ट्समध्ये तुम्ही हे बघितलेलं आउटपुट डिवाइड बाय इनपुट म्हणजे काय हे तुम्ही पाहिलेलं आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो. पहा, आपण आउटपुट डिवाइड बाय इनपुट याला आपण गेन असं म्हणायचो. ठीक आहे, याला आपण काय म्हणायचो? गेन. तुम्ही हे याच्यामध्ये पाहिलेलं आहे, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिले तुम्ही की याला काय म्हणायचं? गेन असं म्हणायचं. बरोबर आहे? ठीक. बरं चला पहा, आपण त्याला पहिले गेन म्हणायचो. ठीक आहे, तर तेच आहे इथं आपण सिस्टीमचा गेन लिहितो लॅपलेस डोमेनमध्ये, त्यालाच आपण या ठिकाणी ट्रान्सफर फंक्शन म्हणतो. ठीक आहे, तर चला 1-2 मिनिट घेतो मी आणि ट्रान्सफर फंक्शन खूप सिंपल गोष्ट आहे. ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच काय? पहा, ॲज नेम इंडिकेट्स. ठीक आहे, ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय? ॲज नेम इंडिकेट्स. नक्की काय ट्रान्सफर फंक्शन? याला नाव काय दिलं असेल? ट्रान्सफर फंक्शन का असं का नाव? ठीक आहे, ते समजून घेऊयात. पहा मी इथे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. कन्सिडर करा की आपण एक मशीन तयार केली आहे. ठीक आहे, आपण एक मशीन तयार केली, ज्या मशीनला एक पेपर दिला की ती मशीन त्या पेपरचे 4 भाग करून देते. म्हणजेच आपण असं कन्सिडर करूयात की एक पेपर दिला की ती आपल्याला 4 पेपर्स देते, म्हणजे त्याचे भाग करून देते. ठीक, म्हणजे एकास 4 असं आउटपुट मिळतं. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगा, जर त्याला 2 पेपर्स आपण इनपुटला दिले तर आउटपुटला किती पेपर्स मिळतील? तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे बा, 8 पेपर्स मिळतील. ठीक आहे, आता याच्याहून एक सांगता येईल आपल्याला की या सिस्टीममधलं मग इंटरनल मेकॅनिझम काय आहे ते मॅथेमॅटिकली डिफाईन करा. की ही सिस्टीम नक्की करते काय, मॅथेमॅटिकली डिफाईन करा. तर पहा, या सिस्टीमला मी आता मॅथेमॅटिक्समध्ये कन्वर्ट करतो आणि त्यासाठी मी त्याचा ट्रान्सफर फंक्शन फाइंड करणार आहे. ठीक आहे, म्हणजे कसं फाइंड करणार आहे? पहा, या सिस्टीमचं आउटपुट किती आहे? आउटपुट त्याचा 8. ठीक आहे, आणि त्यावेळेस असलेलं त्या सिस्टीमचं असलेलं इनपुट ते किती आहे? 2. ठीक आहे, तर आउटपुट डिवाइड बाय इनपुट करतो तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल? पहा, ठीक आहे, 8 डिवाइड बाय 2 4 ही व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो? तर ट्रान्सफर फंक्शन. यालाच काय म्हणतो आपण? ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, म्हणजेच पहा, तर हे ट्रान्सफर फंक्शन नक्की देतं काय मग? ठीक आहे, तर ट्रान्सफर फंक्शन आपल्याला सिस्टीम काय करते हे सांगतं. ठीक आहे, पहा मी करून दाखवतो. ठीक आहे, सिस्टीम काय करते नक्की हे सांगतं. तर ते कसं सांगतं पहा, आता मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल दिलं होतं की 1 पेपर दिला तर 4 आउटपुटला पेपर्स मिळतात, 2 दिले तर 8 मिळतात. हे तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करून सांगू शकता. ठीक आहे, समजा मी या सिस्टीमला पेपर्स दिले 7, 9, 3 एवढे पेपर्स दिले तर किती आउटपुट मिळणार? ठीक आहे, इनपुट किती आहे? 793, 793 हे इनपुट आहे. आउटपुट किती मिळणार? आता तुम्ही क्विक लगेच कॅल्क्युलेशन नाही करू शकत, किंवा जरी तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन काय करताय? इनपुट इंटू 4 इज इक्वल टू आउटपुट, हे तुम्ही कॅल्क्युलेशन करताय. आता हे 4 कोण सांगितलं तुम्हाला? ठीक आहे, हे 4 म्हणजे काय आहे? तर हीच सिस्टीम आहे. हीच काय आहे? सिस्टीम आहे. मग हा 4 तुम्ही फाइंड कसा केला? एकाचे 4 मिळतात, एकास 4 तर 2चे 8. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्ही मॅथेमॅटिकली तुमच्या मनात असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पहा, तुम्ही असं कॅल्क्युलेशन केलेलं आहे की आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजे तुम्हाला भेटले सिस्टीम. म्हणजे सिस्टीम काय आहे? तुमची सिस्टीम आहे 4. म्हणजे या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच सिस्टीम. ठीक आहे, ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच काय? मग मॅथेमॅटिकल मॉडेल ऑफ दॅट सिस्टीम. त्या सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल म्हणजेच ट्रान्सफर फंक्शन. लक्षात आलंय? एखादी फिजिकल सिस्टीम मॅथेमॅटिकली डिफाईन करणं म्हणजेच त्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन फाइंड करणं आहे. त्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच ती सिस्टीम काय आहे? मॅथेमॅटिकली
अवेलेबल आहे तुमच्या पेपरवरती. इथं मी सिस्टीम ठेवली आहे का पेपरवरती, मी इथं सिस्टीम आणून ठेवली आहे का, ती मशीन ठेवली आहे का, नाही ठेवलेली. त्या सिस्टीमचं फक्त मी इथं ट्रान्सफर फंक्शन लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर पहा ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय, मग तर आउटपुट डिवाइड बाय इनपुट म्हणजे तुमचं ट्रान्सफर फंक्शन, आणि ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच मॅथेमॅटिकल मॉडेल ऑफ दॅट सिस्टीम. ठीक आहे. मग एखादी सिस्टीम मॅथेमॅटिक्समध्ये कन्वर्ट करा म्हणल्यानंतर खूप काय करायची गरज नाही. 1 मिनिट अगोदर तुम्हाला प्रश्न पडला होता की ही सिस्टीम मॅथेमॅटिक्समध्ये कशी कन्वर्ट करायची. ठीक आहे. खूप काही अवघड नाही. त्या सिस्टीमचं आउटपुट डिवायडेड बाय त्या सिस्टीमचं इनपुट करा, तुम्हाला काय भेटेल, त्या सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल मिळेल, म्हणजेच त्या सिस्टीमचं काय मिळणार आहे, ट्रान्सफर फंक्शन मिळणार आहे. ठीक आहे. पण युजली किंवा नॅचरली आपल्याकडे जेवढ्या काही सिस्टीम्स आहेत त्या आपण टाईम डोमेनवरती कन्सिडर करतो, आणि टाईम डोमेनवरती कॅल्क्युलेशन्स करणं अवघड जातं, कारण टाईम डोमेन म्हणजेच काहीतरी कंटिन्युअस व्हॅरी होणारा डोमेन आहे. ठीक आहे. त्यामुळं आपण काय करतो, मग सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल करण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सफर फंक्शन फाइंड करण्यासाठी आपण त्या सिस्टीमचा आउटपुट आणि इनपुट याचं लॅप्लेस डोमेनमध्ये कन्व्हर्जन करून घेतो, आणि मग त्या सिस्टीमचा ट्रान्सफर फंक्शन फाइंड करतो. म्हणजेच काय, तर त्या सिस्टीमला मॅथेमॅटिक्समध्ये कन्वर्ट करतो. आता जर तुम्हाला हे एखाद्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन दिलं, एखाद्या सिस्टीमचं समजा मी सांगितलं की त्याचं ट्रान्सफर फंक्शन आहे 4. ठीक आहे. सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन काय आहे 4. आता आणि मी सांगितलं त्यापुढे की त्या सिस्टीमचं इनपुट आहे 793 त्याचं इनपुट आहे, त्याचं ट्रान्सफर फंक्शन आहे 4. तर तुम्हाला माहिती आहे मग ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय असतं. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे असतं आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, म्हणजेच आउटपुट इज इक्वल टू ट्रान्सफर फंक्शन इनटू इनपुट. मग मी तुम्हाला सांगितलं 4 हे त्याचा ट्रान्सफर फंक्शन आहे आणि इनपुट दिलेलं आहे 793. आता तुम्ही हे कॅल्क्युलेशन करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय, तर ट्रान्सफर फंक्शनवरून आपल्याला काय मिळतं, तर सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल मिळतं, आणि या ट्रान्सफर फंक्शनचा यूज करून आपण सिस्टीमचा रिस्पॉन्स फाइंड करू शकतो वेगवेगळ्या इनपुटसाठी. म्हणजेच इथं पेपरवरती इथं ॲक्च्युली मी मशीन आणून ठेवली आहे का, पेपर कट करणारी मशीन ठेवली आहे का, जी की एक पेपर दिला तर 4 तुकडे करून देते, अशी इथं फिजिकली मशीन अवेलेबल नाही. पण या ठिकाणी मी काय केलेलं आहे, त्या सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल लिहिलेलं आहे, म्हणजे त्या सिस्टीमचं मी इक्वेशन लिहिलं आहे, म्हणजेच ट्रान्सफर फंक्शन लिहिलेलं आहे. आणि या ट्रान्सफर फंक्शनला मी वेगवेगळे इनपुट्स इथं पेपरवरती अप्लाय करून बघू शकतो, आणि त्यापासून काय आउटपुट मिळेल, ठीक आहे, हे मी प्रिडिक्ट करू शकतो. म्हणजेच ट्रान्सफर फंक्शनमुळं आपल्याला त्या सिस्टीमला फिजिकली इनपुट म्हणजे ॲक्च्युअल रिअली त्याचा इनपुट अप्लाय करून बघायची गरज नाही. आपण थेरॉटिकली त्या सिस्टीमला किंवा मॅथेमॅटिकली त्या सिस्टीमला वेगवेगळे इनपुट्स अप्लाय करू शकतो, आणि आउटपुट काय मिळेल ते जज करू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो, सांगू शकतो. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडव्हान्टेज आहे पहा ट्रान्सफर फंक्शनचं हे, की ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच तर त्या सिस्टीमचं मॅथेमॅटिकल मॉडेल मिळतं, आणि त्या मॅथेमॅटिकल मॉडेलचा यूज करून आपण त्या सिस्टीमचे वेगवेगळे रिस्पॉन्स फाइंड करू शकतो. ठीक आहे. तर पहा हे झालं ट्रान्सफर फंक्शन. आता थोडंसं आपण कम्प्युटर स्क्रीनकडे जाऊयात. पहा कम्प्युटर स्क्रीनवरती या. पहा या ठिकाणी डेफिनेशन झाल्यानंतर त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. R(t) सिस्टीम, C(t) त्यानंतर त्याचं लॅप्लेस डोमेन. ठीक आहे. म्हणजे दोन्ही डोमेन दाखवले, टाइम डोमेनमध्ये असलेली सिस्टीम आणि लॅप्लेस डोमेनमध्ये असलेली सिस्टीम. आणि मी इथं पेपरवरती तुम्हाला दाखवलं की इथं ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय. आता त्यापुढे पहा ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्रान्सफर फंक्शन. एक ॲडव्हान्टेज तर आपण पाहिलं आहे. आता बाकीचे ॲडव्हान्टेजेस बघून घेऊयात. इट गिव्स मॅथेमॅटिकल मॉडेल ऑफ ऑल सिस्टीम कॉम्पोनंट अँड हेन्स ऑफ ओव्हरऑल दी सिस्टीम. म्हणजे इथं शॉर्टकटमध्ये तुम्ही असं लिहू शकता, इट गिव्स मॅथेमॅटिकल मॉडेल ऑफ ए सिस्टीम. ठीक. हे आत्ताच आपण बघितलं मॅथेमॅटिकल मॉडेल कसं मिळतं. त्यापुढे पहा, ॲज इट युजेस लॅप्लेस अप्रोच इट इज व्हेरी कन्व्हिनियंट टू कॅल्क्युलेट कॅरेक्टरिस्टिक ऑफ सिस्टीम. ठीक आहे. पहा ट्रान्सफर फंक्शन फाइंड करत असताना आपण लॅप्लेस ट्रान्सफॉर्म यूज करतो, लॅप्लेस डोमेन यूज करतो, त्यामुळे कॅल्क्युलेशन्स करणं खूप इझी होतं. टाईम डोमेनमध्ये तेवढं इझी होत नाही. ठीक आहे. त्यापुढे इट हेल्प्स टू रिड्यूस लार्जर सिस्टीम. पहा एखादी खूप मोठी सिस्टीम आहे. ठीक आहे. त्या सिस्टीमचं आपण मॅथेमॅटिकल मॉडेल फाइंड केलं. ठीक आहे. म्हणजेच पेपरवरती त्या सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन लिहिलं आपण. ठीक आहे. तर त्या ट्रान्सफर फंक्शनमध्ये
आपण चेंजेस करू शकतो. म्हणजे त्या सिस्टीममध्ये कुठं कुठं अनवॉन्टेड किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी मिनिमाइज करता येतील हे आपण जज करू शकतो. कारण एका व्ह्यूमध्ये म्हणजे 2 डोळ्यांना आपण ती पूर्ण सिस्टीम आपल्या पेपरवरती बघू शकतो. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये चेंजेस खूप इझिली करू शकतो. ठीक आहे. त्यापुढे पहा, आणि हे आपल्याला करायचं आहे ब्लॉक डायग्राम रिडक्शन. पुढचा पॉईंट आहे त्या ब्लॉक डायग्राम रिडक्शनमध्ये लार्जर सिस्टीमला आपल्याला रिड्यूस करायचं आणि स्मॉलर सिस्टीम बनवायचं आहे. ठीक. त्यापुढे पहा, इट हेल्प टू कॅल्क्युलेटिंग आउटपुट फॉर एनी टाईप ऑफ अप्लाइड इनपुट टू दी सिस्टीम. पहिलं कम्प्युटर स्क्रीनवरती काय थोडेसे स्पेलिंग मिस्टेक्स किंवा थोडं काय वर्ड्स वगैरे राहिलेले आहेत लिहायचे. ठीक आहे. पण मी बोलत असताना सांगतो तुम्हाला. पहा, इट हेल्प टू कॅल्क्युलेट आउटपुट फॉर एनी टाईप ऑफ अप्लाइड इनपुट टू दी सिस्टीम. म्हणजे कुठल्याही टाईपचं इनपुट आपण सिस्टीमला अप्लाय करून त्याच्याशी रिलेटेड काय आउटपुट येईल हे प्रिडिक्ट करू शकतो. ठीक आहे. तो एक ॲडव्हान्टेज या ठिकाणी लिहिलेला आहे. पहा, त्यापुढे वन्स ट्रान्सफर फंक्शन इज नोन आउटपुट रिस्पॉन्स फॉर एनी टाईप ऑफ रेफरन्स इनपुट कॅन बी कॅल्क्युलेटेड. सेम तेच आहे. त्यानंतर इट हेल्प्स टू डिटरमाइन स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम. पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हा शेवटचा चॅप्टर असणार आहे आपला कंट्रोल सिस्टीममधला स्टॅबिलिटी. आणि त्याच्यानंतर मग आपलं PLC चालू होईल ह्या सब्जेक्टमधलं ॲज पर डिप्लोमा सिलेबस. तर पहा, याच्यामध्ये काय तर स्टॅबिलिटी म्हणजे एखादी सिस्टीम स्टेबल असणार. तर स्टेबल म्हणजे काय, अनस्टेबल म्हणजे काय, तर ते स्टॅबिलिटीच्या वेळेस पाहूयात. आता मी जास्त त्याच्यावरती बोलत नाही आहे. तर जर ट्रान्सफर फंक्शन आपल्याला भेटत असेल सिस्टीमचं, तर आपण त्याच्यावरती सिस्टीम स्टेबल आहे का अनस्टेबल आहे, अनस्टेबल करायचे असेल तर काय करावं लागेल, हे सगळ्या टाईपचं आपण याच्यावरती स्टडी करू शकतो. ठीक आहे. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन हे इम्पॉर्टंट आहे. त्यापुढे पहा, इट गिव्ज इन्फॉर्मेशन लाईक पोल्स, झिरोज अँड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. तर ट्रान्सफर फंक्शन एकदा भेटलं की त्याच्यावरून आपण त्या सिस्टीमचे पोल्स, झिरोज अँड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करू शकतो. आणि हे पोल्स, झिरोज अँड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन्स हे इम्पॉर्टंट असतात सिस्टीमची स्टॅबिलिटी चेक करण्यासाठी किंवा सिस्टीम कशी स्टेबल करता येईल हे फाइंड करण्यासाठी. ठीक आहे. तर पहा, शेवटचे जे 2 ॲडव्हान्टेजेस आहेत ते समजण्यासाठी तुम्हाला सध्या अवघड आहेत, कारण अजून तुमचं स्टेबिलिटी हा चॅप्टर झालेला नाही आहे. तेव्हा ते क्लिअर लक्षात राहतील. आता जास्त डायरेक्टली लक्षात ठेवा की ट्रान्सफर फंक्शनमुळे आपण स्टॅबिलिटी चेक करू शकतो. तसंच ट्रान्सफर फंक्शनमुळे आपल्याला नंबर ऑफ म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, त्यानंतर पोल्स, झिरोज ही इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. त्यापुढे जर आता आपण आता याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, थोडंसं विचार करा. पहा, मी डायरेक्ट डिसॲडव्हान्टेज दाखवत नाही तुम्हाला. थोडंसं विचार करा की डिसॲडव्हान्टेजेस काय असतील ट्रान्सफर फंक्शनचे. ॲडव्हान्टेज तर बघितले आपण, चांगले आहेत. ठीक आहे. डिसॲडव्हान्टेज काय असतील तर पहा, डिसॲडव्हान्टेज सगळ्यात मेन डिसॲडव्हान्टेज पहा ट्रान्सफर फंक्शनचा. मी समजा तुम्हाला एक ट्रान्सफर फंक्शन दिला. ठीक आहे. पहा, इथं पेपरवरती या, मी तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन देतो आहे. समजा ट्रान्सफर फंक्शन आहे T(s) इज इक्वल टू, मी तुम्हाला ट्रान्सफर फंक्शन दिलं T(s) इज इक्वल टू y इज इक्वल टू x². ठीक आहे. वेअर x इज इनपुट, y इज आउटपुट. ठीक आहे. म्हणजे या ट्रान्सफर फंक्शनमध्ये y हे आउटपुट आहे आणि x हे इनपुट आहे. ठीक आहे. हे याचं ट्रान्सफर फंक्शन आहे. ठीक आहे. तर आपण इथं मी तुम्हाला सांगितलं आता की x ची व्हॅल्यू आहे 2. x ची व्हॅल्यू काय आहे, इफ x इज इक्वल टू 2. तर ट्रान्सफर फंक्शन आहे, त्याच्यावरून तुम्ही त्याचा रिस्पॉन्स काय मिळेल, म्हणजे इनपुट जर 2 असेल तर आउटपुट काय मिळेल ह्या सिस्टीमचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. यू नो y इज इक्वल टू x² गिवन आहे, दिलेलं आहे इथं. तर एक्सच्या ठिकाणी तुम्ही 2 प्लेस करणार. ठीक आहे. त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. 2² 4 म्हणजे y इज इक्वल टू काय मिळणार आहे तुमचा 4 मिळणार आहे. तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करून सांगू शकता. ठीक आहे. हे तर ट्रान्सफर फंक्शनचा ॲडव्हान्टेज झालं. ठीक आहे. एनी इनपुट, कुठल्याही इनपुटसाठी तुम्ही त्याचा आउटपुट फाइंड करू शकता. ठीक. आता मी पुढं तुम्हाला क्वेश्चन विचारतो. हे जे मी तुम्हाला दिलेलं ट्रान्सफर फंक्शन आहे याच्यावरून मला हे सांगा, ह्या सिस्टीमची फिजिकली साईज किती असेल, सिस्टीमची विड्थ किती असेल, हाईट किती असेल, त्यानंतर लेंथ किती असेल. ठीक आहे. व्हॉल्यूम काय असेल या सिस्टीमचा, वेट किती असेल, सिस्टीमचा कलर काय असेल, सिस्टीम ही प्न्युमॅटिक आहे, हायड्रोलिक आहे का इलेक्ट्रिक आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवरती चालते का पेट्रोल डिझेल टाकून चालते का हवेच्या प्रेशरवरती चालते. ठीक आहे.
ह्या गोष्टी सांगू शकता का? म्हणजेच सिस्टीमचं फक्त ट्रान्सफर फंक्शन जर तुम्हाला दिलं तर त्याच्यावरून तुम्ही सिस्टीमचे बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल कुठले तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे तुम्ही सांगू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल वेट, हाईट, ठीक आहे, व्हॉल्यूम, कलर, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही नाहीत सांगू शकत. म्हणजे ट्रान्सफर फंक्शनचा एक डिसएडव्हान्टेज आहे की ट्रान्सफर फंक्शन सिस्टीमची टोटल इन्फॉर्मेशन देत नाही. हे सगळ्यात मेन डिसएडव्हान्टेज. ठीक आहे. दुसरं ट्रान्सफर फंक्शनचं अजून आपण एक लिमिटेशन कन्सिडर करू शकतो किंवा डिसएडव्हान्टेज कन्सिडर करू शकतो. आपण ट्रान्सफर फंक्शन फक्त त्याच सिस्टीमचं काढू शकतो ज्या की लिनियर टाईम इनव्हॅरियंट सिस्टीम्स आहेत. याचंच फक्त आपण ट्रान्सफर फंक्शन काढू शकतो. हे पण एक त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. तर पहा 2 डिसएडव्हान्टेजेस मी तुम्हाला सांगितले. आता आपण कम्प्युटर स्क्रीनवरती येऊयात. पहा डिसएडव्हान्टेजेस ओनली ॲप्लिकेबल टू लिनियर टाईम इनव्हॅरियंट सिस्टीम्स. म्हणजे ज्या सिस्टीम्स लिनियर आहेत आणि टाईम इनव्हॅरियंट आहेत अशाच सिस्टीमला आपण अप्लाय करू शकतो. दुसरं पहा इट डज नॉट प्रोव्हाइड एनी इन्फॉर्मेशन कन्सर्निंग एनी फिजिकल स्ट्रक्चर दॅट इज वेट, साईज, शेप ETC ऑफ द सिस्टीम. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन ही इन्फॉर्मेशन आपल्याला देत नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे पहा इनिशियल कंडिशन्स गेट निग्लेक्टेड इन ट्रान्सफर फंक्शन सो इट मे प्रोड्यूस सम एरर इन दी कॅल्क्युलेशन्स. पहा ट्रान्सफर फंक्शनच्या डेफिनेशनमध्येच लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे डेफिनेशनमध्ये? ऑल अंडर द अझम्पशन दॅट ऑल इनिशियल कंडिशन्स आर 0. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन फाईंड करत असताना आपण त्या सिस्टीमच्या इनिशियल सगळ्या कंडिशन्स 0 आहेत असं कन्सिडर करतो. म्हणजे त्या इनिशियल कंडिशन्स आपण निग्लेक्ट करतो सरळ. ठीक आहे. मग त्या निग्लेक्ट केल्यामुळं पुढे कॅल्क्युलेशनमध्ये एरर्स येऊ शकतात ना. ठीक आहे. तर पहा ते मायनर असतात इनिशियल कंडिशन्स, त्यामुळे ते आपण निग्लेक्ट करतो, त्यामुळे एरर्स पण येतात. पण ठीक आहे, चला, ठीक आहे, एवढा इफेक्ट नाही होत. ठीक आहे. तर पहा हे ट्रान्सफर फंक्शनचे 3 डिसएडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे. फर्स्ट डिसएडव्हान्टेज इट इज ओनली ॲप्लिकेबल टू linear time invariant systems. Second, it does not provide total information of system like weight, size, shape. Okay. And third disadvantage is we find transfer function by considering all initial conditions are 0. That's why it may generate or it may produce some errors in the calculation. म्हणजे आपण ट्रान्सफर फंक्शनचा यूज करून जे आपण कॅल्क्युलेशन्स करतो त्यामध्ये थोडेफारसे एरर्स असू शकतात, कारण आपण इनिशियल कंडिशन सगळ्या 0 कन्सिडर केल्या होत्या. तर हे 3 डिसएडव्हान्टेजेस आहेत. पण डिसएडव्हान्टेजेसकडे आपण लक्ष देत नाहीत. ठीक आहे. कारण या जगामध्ये परफेक्ट असं आपण बनवण्याचा ट्राय करत जातो. ठीक आहे. करतच जातो. ठीक. त्यामुळे आपण डिसएडव्हान्टेजेस ॲज कम्पेअर टू ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेजेस एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. त्याच्यामुळं ॲडव्हान्टेजेसवरती आपण लक्ष देतो आहे. पण तुम्हाला एक्झामसाठी ॲडव्हान्टेज पण इम्पॉर्टंट आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बरं, ठीक आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय हे बघितलं. मी तुम्हाला सिलेबस मध्ये जे आहे आणि जे एक्झाम ओरिएंटेड आहे तसं घेऊन जाण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यासोबत मी नॉलेज पण स्प्रेड करण्याचा, तुम्हाला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं नसेल तर परत एकदा पहा. आणि आपण पुढचे काही लेक्चर्स, ठीक आहे, आपण पुढचे काही म्हणजे सगळे लेक्चर्स आपल्या यूट्यूबवरती तर येतीलच. प्लस मला हे एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्यांना सिलेबस ओरिएंटेड जायचं आहे, ज्यांना फक्त एक्झामशी रिलेटेड स्टडी करायचा आहे, ठीक आहे, ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळवायचे त्या सब्जेक्टमध्ये, त्यांच्यासाठी आपण एक नवीन हे चालू करतोय. आपण DIT लॅबचं जे ॲप आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. ठीक आहे. आणि त्या ॲपवरून आपण टेस्ट एक्झाम्स घेणार आहेत, त्या ॲपवरून आपण नोट्स देणार आहेत. ठीक आहे. आणि तुमची एक्झामची पूर्ण तयारी त्या ॲप थ्रू आपण करून घेणार आहे. ठीक आहे. तर पहा, तुमचे जे बाकी फ्रेंड्स असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, तुमच्यापुरता ठेवू नका. ठीक आहे. शेअर करा त्यांना पण हा व्हिडिओ आणि ॲप डाउनलोड करा. ॲप मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देणार आहे. ठीक आहे. तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.